प्रधानमंत्री आवास योजना शहरी राबवत असताना या योजनेअंतर्गत 3,82,200 घरांचं बांधकाम हे प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारने 4150 कोटी रुपये दिलेले आहेत. राज्य सरकारने 4475 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये पाटण कॉलनीमध्ये 50 वर्षापासून जे लोक राहतात त्यांना पक्की राहण्याची घरं नाही आहेत आणि ज्या जमिनीवर त्यांची झोपडपट्टी आहे त्या जमिनीची लँड यूज परमिशन चेंज करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांजवळ दिलेला आहे. त्याच्यावर निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून सगळी कारवाई उचित होईल आणि त्यामुळे लँड यूज परमिशन चेंज झाल्यानंतर निश्चित स्वरूपी पक्की राहण्याची घरं पाटण कॉलनीचा परिसर असेल, आमच्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जवळचा परिसर असेल किंवा मलकापूरचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये पक्की राहण्याची घरं ही देण्याचं काम निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये होईल.